वेदांश, पाऊस पडेल असं वाटतंय ना आज? हा पडेल की नाही पाऊस? पडेल. बघ, नाही पडला तर काय देशील? 1000 रुपये. बघ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल गावठी ब्लॉगर्सवरती. आणि आता सकाळचं टायमिंग झालेलं आहे, बरोबर 10 वाजायला आले आहेत. आणि मी आपल्या इथे घेतलं आहे नाश्ता करायला, चाय बिस्किट. आणि आपल्या इथे ब्लॉग चालू आहे. आणि बाबू बघा इथे मागे झोपलं आहे. बाबू हाय कर. हाय. हां, पहिला नाश्ता करून घेतो आणि भेटतो मग तुम्हा सर्वांना. हा हे काय लागले तोंडाला? काय लावलंयस? हात काढ, जा तोंड धुवून ये, जा लगेच तोंड धुवून ये जा. आज मित्रांनो बाहेरचं क्लायमेट बघा कसं एकदम काळोख काळोख आहे. असं वाटणार आहे आज पाऊस पडेल. वेदांश, पाऊस पडेल असं वाटतंय ना आज? हा पडेल की नाही पाऊस? पडेल. बघ, नाही पडला तर काय देशील? 1000 रुपये. बघ, हां, तर 1000 रुपये देतो असं बोलला आहे. तर आज बघूया पाऊस पडेल की नाही. आज पाऊस पडायचं क्लायमेट झालेलंच आहे, काळोख काळोख एकदम पूर्ण झालेलं आहे. तर पाऊस पडला तर खूप बरंच वाटेल, कारण उन्हाने आहे ना खूप म्हणजे खूप कंटाळा येतो. आणि गरम तर एवढं होतं, आई शपथ खूप गरम होतं बेकारवालं. तर पाऊस पडायलाच पाहिजे. बहुतेक ठिकाणी लय जागेवरती पडला आहे पाऊस, फक्त आमच्या इथेच पडत नाही. संध्याकाळचा पण काळोख करतो पाऊस, पण पडत नाही. बघूया आज पडला तर नशीब असेल. पाऊस पडला तर आंघोळी करणार ना पावसात? हा बघ, हा हां. मित्रांनो मेदांशला पण यायचं होतं बाबूला, तो दरवाजाच्या तिथं उभा आहे. मी पळत आलो डायरेक्ट आणि ह्या गाडग्याच्या मागे येऊन लपून बसलो आहे. त्याला बघतो येतो आहे काय, त्याला जमतं आहे काय यायला. नाही, तिकडेच थांबला उभा राहिला आहे. बघतोय, त्याला माहिती आहे इकडे मी. आला पुढे आला पुढे आला पुढे आला पुढे आला. तो बघा. ए साई, तो बघा तो दुसरा पोरगा आहे, तो साई. आणि त्याच्यासमोर मैदान उभा आहे. चला जातो मी. तर मित्रांनो ह्याला आथर्डा बोलतात. म्हणजे आमच्या घरात जी माणसं ऑफ झालीत ना, तर त्यांची आम्ही एक असं हे बनवतो आणि त्याच्या आतमध्ये एक दगड पुसतो त्यांच्या नावाचा. आणि जेव्हा काय आमच्याकडे कार्यक्रम असेल ना, तेव्हा इथे निवड आणून ठेवतो देवासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी. तर हा वाला माझ्या आजोबांचे आजी आजोबा आहेत त्यांचा आहे. परत ते मागचे आहेत ना, हा वाला तो त्यांच्या मम्मीचा आणि पप्पांचा आहे, म्हणजे आजोबांच्या मम्मीचा आणि पप्पांचा आहे. आणि हा वाला आमच्या इथे एक मध्ये घर आहे त्यांचं आहे. परत हे बरेच काय आहेत, मला त्यांच्यातले बऱ्यापैकी नावं माहिती नाहीत. हे एवढे इथे 1 2 3 इथे 4, ह्यांच्यामध्ये एक 5 आहे, इथे 6 7 आणि इथे 8 आणि 9 10. म्हणजे आय थिंक तुम्हाला पण सर्वांना माहिती असेल हे सर्व, कारण मला माहिती नाही एवढं की म्हणजे बाकीच्या ह्याच्या पण कास्टमध्ये बनवतात की नाही असं सर्व. आमच्या धनगरांमध्ये तर असं बनवतात. आणि इथे एक वडाचं झाड पण लावलेलं आहे त्यांच्या सर्वांसाठी. आज खूप दिवसांनी परत पाणी चालू झालं इकडचं, तर आता काही टेन्शन नाही, आता फुल भरलेलंच आहे. आणि आता मशीनना पाणी प्यायला भेटेल. तर गेले खूप दिवस झाले तिथे पाणी चालू नव्हतं, बंदच होतं. एका आवाजावरती येतात बघा, या 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 बघा, तिच्या मागची पण आली आता, याय. आणि आज सकाळी बाबांनी हा पूर्ण गडगा लावून घेतला होता. आता मला वाटतं वरनंच घेऊन जायला लागेल, नाही तर हा गडगा फोडायला तरी लागेल. जाऊ द्या, ठिकाणच फोडून टाकतो, कारण वरनं आणायचं होतं तर वरनं खूप लांब असं इकडनं परत यायचं आणि परत तिथेच भेटायला लागतं. त्यापेक्षा इथेच फोडलं आणि इकडनं तिथे गेलं तर काय वांदा नाही. तर इथेच फोडून टाकतो पहिला आणि मग जाऊया घरी यांना सर्वांना घेऊन. हा साई आहे, छोटा सबस्क्रायबर, लाचतोय बघा किती. ओए, मेरा भी ब्लॉग येता है. तेरा ब्लॉग क्या, तेरे को लिया मैंने ब्लॉग में. खूप दिवसांपासून बोलत होता मला ब्लॉगमध्ये यायचं आहे. आज त्याला घेतलं आहे फायनली आणि माझ्यासाठी रिओ घेऊन आला आहे. दे चल. तर आज दुर्वा पण आली, मामाकडे गेली होती, तर तिकडून मी हातात झाडू घेतली आहे इकडे आणि झाडू मारतो, कारण आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण क्लीन पाहिजे. हे बघा पूर्ण पानं पडली आहे तिथे सगळी. हे बघा इकडनं ही सगळी लोटून घेतली, इथे टाकली आहेत. सगळं पहिला क्लीन करून घेतो. तर मित्रांनो कॅन्टीनवरती गेलेलो मी आणि बाबा, आणि कॅन्टीनमधनं चिकन घेऊन आलो आहे. मला तिकडे ब्लॉग करायला भेटला नाही, कारण मला म्हणजे कोण गाडी चालवत होतो ना, तर त्याच्यामुळे मला ब्लॉग करायला भेटला नाही. कारण आपल्याकडे गोप्रो आणि हेल्मेट वगैरे काय नाही, त्याच्यासाठी
मला गाडी चालवायला भेटली म्हणून मी ब्लॉग करायला शकलो नाही. तर चिकन घेऊन आलो हे बघा मस्तपैकी. आज आपला आता जेवण बिवण करून मस्तपैकी झालेलं आहे. टाईम झाला आहे बरोबर आपला 11 वाजले आहेत. तर झोपायची तयारी केली आहे. तर हे बघा इथं सगळे झोपले आहेत. तर मी पण आता झोपायला घेतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त कमेंट करा आणि व्हिडिओ आपले शेअर करत राहा. तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.